तर उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, 3 महिन्यांमध्ये सत्ता आणून देतो. अमरावतीतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. काही कार्यकर्ते सकाळ संध्याकाळ उदासीनता पसरवतात असं फडणवीस म्हणालेले आहेत. तर भाजपमध्ये उदासीनता, मात्र आमचं रक्त सळसळतंय, आम्ही विधानसभेची वाट बघतोय. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंनी हा टोला लगावलाय. आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात. आमच्या नागपूरच्या भाषेत त्याला बोहारी फैलवणं म्हणतात. ज्याला भेटला तर आता काय होणार आहे, झालं तर काय फरक पडतो, आणि तुले काय भेटलं, आणि तुनं कशाला केलं. जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे ज्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते त्याच्याही गाडीत खोडा टाकून त्याला पूर्ण थंड करून टाकतात. अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिन्याने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या. असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल, हा विश्वास तुम्हाला देतो. मला असं वाटतं तुम्हाला हे सांगायची वेळ निर्माण झालेली आहे की कार्यकर्त्यांनी उदास राहू नये. आणि 3 महिन्यात सत्ता आणून देतो, सत्ता तुमचीच आहे. आता कोणती आणून देता? तुमचीच आहे ना. महाराष्ट्रात, देशात तुमची, राज्यात तुमची, आणि कोणती आता सत्ता आणून देता? आणि याचाच अर्थ तुमच्यामध्ये पूर्णपणे उदासीनता भरलेली आहे. आमचं रक्त सळसळतंय, आम्ही वाट बघतोय फक्त कधी विधानसभा येतील, कधी यांना घरी बसवतो.